नमस्कार. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये मी संजय बुसुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. प्रथमतः आपल्या सर्वांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण एक वेगळ्या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. ठाण्यातल्या जयंत जोशी यांनी ओल्या कचऱ्यासाठी एक बास्केट बनवले. त्या 3-4 महिने स्वयंपाकघरातला कचरा टाकायचा आणि घरच्या घरी झाडांसाठी अगदी खत मिळवायचं. इतकं सोपं आहे का? मग आपण असंच केलं तर निश्चितच डम्पिंग ग्राउंडची समस्या येत्या काही वर्षात निकाली निघेल असाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो. या संदर्भात पाहूया एक विशेष पॅकेज. ओला आणि सुका कचरा वेगळा न करता एकत्र करून टाकला जातो. पालिका कर्मचारी मग हाच कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकतात. तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा असतो की त्यातून ओला आणि सुका कचरा वेगळा करणं शक्यच नाही. पण याचा सर्वात मोठा धोका निर्माण होतो तो डम्पिंग ग्राउंड मधल्या परिसरातल्या नागरिकांना. कचऱ्याची दुर्गंधी, मिथेन, कार्बन डायऑक्साईड सारखे वायू बाहेर पडतात. कचऱ्याचं विघटन होऊन त्यातलं काळं पाणी जमिनीत मुरतं. आसपासच्या परिसरातल्या चांगल्या पाण्याच्या स्रोतात हे विषारी पाणी मिसळून हे स्रोत निकामी होतात. थोडक्यात काय तर आपल्या घरच्या कचऱ्यामुळे आपल्याच परिसरातल्या नागरिकांचं जगणं आपणच नकोसं करतो. हा अधिकार आपल्याला कुणी दिला? मग यावर आपण अतिशय साधा सोपा उपाय करू शकतो. घरच्या कचऱ्याचं घरीच विघटन करून त्यापासून खत निर्मिती करू शकतो. याबाबत सांगतायत ठाण्याचे जयंत जोशी. शहरातील कचऱ्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्याचं डिसेंट्रलायझेशन करणं आणि त्याहीपेक्षा आता माझ्या पद्धतीप्रमाणे स्वतःच्याच घरामध्ये त्याचं पूर्णपणे कंपोस्टिंग करायची आपण एक मेथड निर्माण केली आहे. त्याची कृती कशी, त्याच्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या, उदाहरणार्थ जर पाणी जास्त झालं तर काय करायचं, पाणी कमी झालं तर काय करायचं, अळ्या झाल्या तर काय करायचं, वास आला तर काय समजायचं. आत्ता सुदैवाने मला आत्तापर्यंत गेल्या 8 महिन्यात काही वास बीस आलेला नाही. ह्या गोष्टी खूपच फायदेशीर आहे कारण आमची झाडांची हे पण ग्रोथ चांगली झाली आहे. हा घात कचरा आम्ही आमच्या पूर्ण बाल्कनीत झाडांना जे वापरतो आणि झाडांची ग्रोथ खरोखर चांगली व्हायला लागली यामुळे, या कचऱ्यामुळे. निर्माल्य सुद्धा मी ह्या कचऱ्यामध्ये टाकते जेणेकरून ह्या कचऱ्यामध्ये वास येत नाही आणि आला तर सुगंधच येतो कारण त्या फुलं टाकल्यामुळे त्यातला जो ओल्या कचऱ्याचा जो वास असेल किंवा काही असेल तो त्यातनं पूर्णपणे निघून जातो. सुमारे 5,000 लोकांनी या बास्केटचा वापर सुरू केलाय. अतिशय स्वस्त आणि मस्त अशीच आपल्या सोयीची गोष्ट आपणही करणं ही काळाची आणि पर्यावरणाची गरज बनली आहे. तरच तुम्ही व्हाल खरे निसर्ग साथी. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. खरंच आपल्याला निसर्ग साथी व्हायचा असेल तर आपल्याला काय करणं अपेक्षित आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. आपल्याबरोबर आहे ठाण्याचे जयंत जोशी. आपण मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. सर्व पर्यावरण प्रेमींसाठी विशेषतः आपण या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. जयंतराव, ही जरा किमया आहे. म्हणजे जसा दहशतवादाचा धोका संपूर्ण जगाला आहे तसा आता बदलत्या पर्यावरणाचा, हवामानाचा, त्यातल्या त्यात भारतासारख्या ठिकाणी मोठा सर्वात जो प्रश्न आहे हा कचऱ्याचा आहे. या संदर्भात घरातला कचरा डम्पिंग ग्राउंडवर जातो, पण घरातला कचरा घरातल्या घरामध्ये कशा पद्धतीने आपण खत निर्मितीमध्ये करू शकतो याकरता ही किमया तुमच्या बास्केटची आहे. सुरुवात सांगा, ही बास्केट नक्की किमया कशी करते? ही बास्केट म्हणजे एक जादूची बास्केट आहे, पण त्यात जादू नाही आहे. आपण जे पारंपरिक गोष्टी वापरतो त्याच आपण वापरलेल्या आहेत. फक्त ती डिझाईन त्याचं असं केलं आहे की तुम्ही त्या बास्केटमध्ये तुमच्या घरातला एकूण एक ओला कचरा टाकू शकता. त्याच्यामध्ये काय काय येतं तर फूड वेस्ट येतं, व्हेजिटेबल वेस्ट येतं, भाजीपाल्याचा कचरा, त्याच्यानंतर खरकटं अन्न, शिळं अन्न, अगदी आंबलेली भाजी सुद्धा, त्यानंतर चहाची पावडर तुमची निघते ती, आणि फुलं. म्हणजे एकूण एक ओला कचरा याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याचा पीएच काही असू दे, त्याची तिखटपणा किती असू दे, खारटपणा किती असू दे, ते सर्वच्या सर्व याच्यात टाकायचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट सगळ्या शहरांच्या ठिकाणी की ओला कचरा सुका कचरा वेगळा न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतोय. प्रामुख्याने घरामध्ये ओला कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. तर हा ओला कचरा या बास्केटमध्ये टाकल्यानंतर कशा पद्धतीने विघटन होतं? ओला आणि सुका कचरा वेगळा करणं हे तर अत्यंत महत्त्वाचं आहेच, परंतु तुम्ही सगळा जरी कचरा ओला सुका वेगळा केलात आणि तो ओलाचा ओला सगळा नगरपालिकेने समजा जरी नेला तरी डम्पिंग ग्राउंडवरती त्याची पूर्णपणे खतात रूपांतर करण्याची कॅपॅसिटी आपली नाहीये. आज मुंबईमध्ये जर का आपण धरलं 10,000 टन कचरा निघतो दिवसाचा, तर त्यातला एक 3-4 टन तुम्ही समजा की आपण फक्त ओला कचरा घेतो. 3-4 टन कचरा जर का रोज जर का तुमच्या डम्पिंग ग्राउंडवरती जायला लागला, अगदी सॅग्रिगेट केलेला, तरी त्याचं खत करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे नाहीच आहे. म्हणजे हे शक्यच होत कुठल्या शहरामध्ये ती शक्यता नाही, कुठल्याच नाही. त्यामुळे 2 किंवा 3 किंवा 4% फक्त त्याचं खत होतं आणि बाकीचा सगळा कचरा परत तो ढिगाच्या
शेणाच्या स्वरूपात राहतो आणि त्याचा प्रचंड वास सुटलेला असतो. कोणालाही घराच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड नको असतो. ह्याचं कारण तेच आहे. ह्याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे डिसेंट्रलायझेशन करणे, म्हणजे त्याचं विकेंद्रीकरण करणे. आता ओला कचरा सुका कचरा आपण वेगळा केला आणि तुमच्याकडे बास्केट आहे. समजा माझ्या घरामध्ये आज ही बास्केट आपण आणली, बरोबर, ती केल्यानंतर प्रथमतः कशा पद्धतीने त्या संदर्भात आपली प्रक्रिया सुरू होते? ही बास्केट 10 वर्षाच्या मुलाला किंवा 80 वर्षाच्या स्त्रीला सुद्धा वापरता येईल, इतकी सोपी आहे. याच्यामध्ये फक्त आयुष्यात एकदा सुरुवातीला विरजण या स्वरूपामध्ये आपण ही पिशवी आहे, याच्यामध्ये हे विरजण आहे. मराठीमध्ये पण त्याला विरजण म्हणू किंवा त्याला स्टार्टर कल्चर म्हणू. स्टार्टर कल्चर नावाप्रमाणेच फक्त स्टार्टिंगला टाकायचं असतं. हे एकदा टाकल्यानंतर याच्यावरती प्रक्रिया सुरू, याच्यातल्या जंतूंची प्रक्रिया आपल्या अन्न पदार्थानं सुरू होते. त्याच्यामुळे त्याचं ते विघटन करतात, ते स्वतः वाढतात आणि त्याच्यापासून जी प्रचंड उष्णता निर्माण होते त्या उष्णतेमुळे आपल्या अन्नपदार्थातलं सर्व पाणी हे इव्हॅपोरेट होतं, म्हणजे बाष्पीभवन होऊन जातं. त्यामुळे कचऱ्याचा व्हॉल्यूम झपाट्याने खाली येतो आणि आपल्या अन्नपदार्थामध्ये जवळजवळ 50 ते 70% किंवा 80% पाणी असतं. पाणी गेल्यामुळे तो व्हॉल्यूम खाली बसतो. त्यामुळे ही बास्केट कमीत कमी 3 ते 4 महिने भरत नाही. जर का ऑन अन ॲव्हरेज जर का आपण झालं की 600-700 ग्रॅम पर फॅमिली आपण जर का कचरा निर्माण केला तर साधारणपणे ही बास्केट भरायला 3 ते 4 महिने लागतात. म्हणजे बघा, एकीकडे घरामध्ये असा बहुसंख्य ठिकाणी प्रश्न असतो की घरामध्ये कुंड्या असतात, त्यांना खत टाकायला आपण बाहेरून विकत ते खत आणतो. मग हे जर खत तयार झालं तर हेच खत आपल्याला त्या ठिकाणी वापरता येऊ शकेल. पहिला ह्याचा उद्देश आहे की आपल्या घरातलं कचरा निराकरण करणं, म्हणजे शहराचा कचरा पुसणार. त्याचा पूर्णपणे बेनिफिट आपल्याला या कचऱ्यामधून मिळतो आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक खत आपल्या झाडांना घरातल्या घरात स्वयंपाकघरातच तयार होतं. ही बास्केट तुम्ही स्वयंपाकघरात ठेवायची, जिथे तुम्ही कचरा ज्याला म्हणतो आपण सॅग्रिगेशन ॲट सोर्स. मी त्याच्या पुढे स्टेप जाऊन मी तुम्हाला कंपोस्टिंग ॲट सोर्स अशी कल्पना मांडलेली. जयंतराव, लोकांची थोडीशी अशी एक भावना असते ना की आपल्याकडे डस्टबिन असतो, बरोबर, तो नेहमी त्या बेसिनच्या खाली आपण असं बंद करून ठेवलेला असतो. सकाळी कचरावाले आलो की तिच्याकडे देतो. जर असं जवळ ठेवलं तर लोक म्हणतात त्याला वास येतोय. कितपत खरं आहे? तुम्ही जर ही बास्केट ठेवली, आता ही बास्केटमध्ये कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा कचरा आहे. तुमच्या मी जरी नाकाजवळ नेऊन दाखवली ही, हा जो कचरा काढून जरी तुमच्या नाकाजवळ दाखवला मी की हा बघा, हा कचरा बघा, आता अजूनही इथे आपल्याला वास येत नाही. हे बघा, हा कचरा नाकाजवळ जरी नेला तरी तुम्हाला याचा वास येत नाही. याचं कारण अगदी सोपं आहे की याच्यातली जी प्रोसेस आहे, बायोकेमिकल प्रोसेस आहे, ही ॲरोबिक आहे. ज्यावेळी ॲरोबिक म्हणजे हवेशिवाय, हवेबरोबर तयार होणारी प्रोसेस. या हवेमुळे याचं डायजेशन जे होत असताना याच्यामध्ये कधीही मिथेन तयार होत नाही, ह्याच्यात दुर्गंधीयुक्त वायू तयार होत नाहीत आणि महत्वाची गोष्ट सगळ्यात म्हणजे ह्याच्यातनं कुठलंही पाणी बाहेर येत नाही. कारण काय, ते इव्हॅपोरेट झाल्यामुळे ही जास्त करून कोरडी व्हायचा संभव जास्त असतो. जयंतराव, आपल्याबरोबर सिद्धेश आहेत नवी मुंबईवरून. सिद्धेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. 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 घरच्या घरी तयार केलेल्या खतामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांचा झाडांना कशा प्रकारे उपयोग होतो आणि घरच्या घरी तयार केलेल्या खताचे फायदे कोणते? नाही, मुळामध्ये या खतांचा कसा, म्हणजे सेंद्रिय खत आहे, याचा कसा आपल्याला जास्त उपयोग होतो ते थोडक्यात तुम्ही सांगू अगदी शकाल? सोपी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कुठलंही केमिकल तुम्हाला टाकायलाच लागत नाही. त्यामुळे केमिकल फर्टिलायझर तुम्ही वापरत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, घरातल्या घरात त्याचं निराकरण केल्यामुळे आणि तयार झाल्यामुळे तुम्हाला ते घरातल्या घरातच तयार झालेलं असतं आणि दर महिन्याला तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 किलो चांगलं ऑर्गॅनिक खत घरातच मिळतं. त्यामुळे बाहेरनं विकत आणायची पण जरूर नाही. दुसरी गोष्ट, हे कोरडं 2 दिवस जर का उघडं ठेवलं तर ते कोरडं होतं आणि कोरडं झालं की तुम्ही भरूनही ठेवू शकता. तुम्हाला जर कुठल्या नातेवाईकाला द्यायचं असेल तर देऊ शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही बास्केट कधीही तुम्ही एम्प्टी करायची नाही. ह्याच्यातला तयार झालेला जो भाग असतो तो प्रत्येक वेळी सातत्याने फक्त अर्धा खालचा भाग काढून घ्यायचा. प्रत्येक वेळी तो खालचा भाग काढल्यानंतर वरचा भाग असतो त्याच्यामध्ये आपले जंतू पूर्ण वाढलेले असतात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा स्टार्टर कल्चर टाकायला लागत नाही आणि तुम्हाला जी वाट बघायला लागते आता सुरू होईल का तसं नाही. एकदा सुरू झाले की गाडी पुन्हा ती परत साधारणतः दररोज अन्न टाकल्यानंतर दररोज तो ढवळायचा आणि त्याला एकत्रीकरण 15 ते 20 सेकंद तुम्हाला तो ढवळायला लागतो. ढवळल्यानंतर पाणी बिणी काही टाकायचं नाही, काही टाकायचं नाही, कुठली गोष्ट टाकायची नाही. फक्त तुमच्या घरातलं जे अन्न आहे जे विघटनशील आहे, यात न टाकणाऱ्या गोष्टी अगदी थोड्या आहेत, ज्या हाताच्या 5 बोटावरती सुद्धा तुम्हाला मावणार नाहीत. पहिलं म्हणजे करवंडी त्याच्या टाकायची नाही, नारळाची करवंडी, बरोबर, ती जाणार नाही. आंब्याची बाट जाणार नाही, बरोबर. अक्रोडाची साल किंवा खजुराची बी जाणार नाही. चिकन मटनची बोन्स म्हणजे नळी, बरोबर, ती जाणार नाही. परंतु याच्यामध्ये फिश जातं, याच्यामध्ये प्रॉन्स जातात, ह्याच्यामध्ये अंड्याचं साल जातं. जे मातीत विघटन होणारं आहे सहजपणे त्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकू शकतो. अगदी बरोबर, साधी सोपी व्याख्या, अगदी सोपी. यात महत्वाचा प्रश्न नेहमी असं लोक विचारत असतात की मुळामध्ये हे ठेवल्यानंतर आम्हाला किती खर्च येईल तुमच्या कल्चर पासून, म्हणजे बास्केट घरात आणण्यापासून कल्चर सुरू करण्यापर्यंत?
हा खर्च तुम्हाला इतका निग्लिजिबल आहे की तुम्ही एखादं मॅकडॉनल्डमध्ये जाऊन जर का बर्गर खाल्लं तर त्याचा जेवढा खर्च येतो तेवढा खर्च तुमच्या आयुष्यभराच्या कचऱ्याचा विघटन करण्यासाठी हा खर्च येतो. याच्यामध्ये सुरुवातीला आपण फक्त ही बास्केट, त्याच्यानंतर आतमध्ये हलवण्याचा एक दांडा आहे, हा विशिष्ट दांडा आहे, हा विशिष्ट तऱ्हेने बनवलेला आहे. त्याच्याबरोबर दिलेलं कल्चर, त्याच्याबरोबर आपण कोकोपीट देतो. कोकोपीट म्हणजे नारळाचा हा वेस्ट आहे तोही देतो, प्रोसेस देतो. या सगळ्याची किंमत आपण काय काम करतं त्यामध्ये? कोकोपीट हे नारळाची शेंडी सोलताना जी ब्राऊन पावडर खाली पडते ती कोकोपीट, आणि ही नारळाची पासून जिथे कॉईर तयार केलं जातं म्हणजे काथ्या केला जातो त्यांचे हे वेस्ट प्रॉडक्ट आहे. याचा उपयोग असा असतो की याच्यातलं पाणी जे असतं ते शोषून घेतं. पाणी शोषल्यामुळे त्याचा वास कधीही येत नाही. पावसाळ्यामध्ये बाष्पीभवन पण हे सातत्याने कोकोपीट टाकावं लागतं नाही, फक्त पावसाळ्यामध्ये ज्यावेळी बाष्पीभवनचा रेट बाष्पीभवन शून्य होतो, ह्याच्यातनं पाणी बाहेर जाऊ शकत नाही, मग त्यावेळी ती आतलं पदार्थ पचपचीत व्हायचा शक्यता असते. अशा वेळी आम्ही त्याच्याबरोबर कोकोपीट देतो. हे कोकोपीट एक मूठभर टाकलं की त्याचा वास 15 ते 20 मिनिटात जातो. आपल्याला जयंतराव ही अतिशय महत्वाची माहिती देत आहेत आणि त्याचबरोबर याचा किती खर्च येणार आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत. आपण पाहत राहा झी24 तास निसर्ग साथी. वेळ झाली क्षणभर विश्रांतीची. आपण घेऊया क्षणभर विश्रांती. झी24 निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण जयंत जोशी यांच्यावर घरच्या घरी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याच्याविषयी चर्चा करतोय. आपल्यावर अंजू पाटील आहेत साताऱ्यावरून. अंजू पाटील, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी सांगलीतून बोलतेय. बोला. मला सरांना विचारायचं होतं की आता जे बास्केट दाखवत आहे ते कुठे उपलब्ध होतील, आणि कारण छोट्या शहरात हे सहजासहजी उपलब्ध होत नाही. अतिशय महत्वाची म्हणजे माहिती आहे ही, त्यासाठी मला तेवढं हवं होतं. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी ते खताची पिशवी पण दाखवलेली आहे, ते कुठं सहजासहजी उपलब्ध होईल, कारण छोट्या शहरात ह्या गोष्टी पटकन उपलब्ध होत नाही. बरं अंजू, तुम्ही विचारलेला प्रश्न खरा आहे. कुठे उपलब्ध होईल साधारणतः, आणि अंजूबरोबर इतरांचाही प्रश्न असा आहे की साधारण किती खर्च येतो? ह्याचा खर्च अगदी कमी आहे. 600 रुपयामध्ये ही बास्केट आपण त्याच्याबरोबर देतो. त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याबरोबर ॲज अ किट म्हणून देतो की तुम्हाला याच्यातनं नंतर आयुष्यामध्ये कुठलाही खर्च येत नाही. एकदा तुम्ही टाकल्यानंतर जे चालू होतं त्याच्यानंतर तुम्ही जर का तो कचरा संपूर्ण काढून टाकून दिला तरच तुम्हाला कल्चर नवीन टाकायला लागेल, नाही तर तुम्हाला स्वतःला कल्चर टाकायला लागणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याचा खर्च कमी आहे कारण याच्यामध्ये बाकी कुठली टेक्नॉलॉजी नाही, कुठलंही स्टरर नाहीये किंवा कुठलंही मिक्सिंग मशीन नाहीये. ही उपलब्ध कुठे होऊ शकेल? काही केमिकल नाही. कुठे उपलब्ध होऊ शकेल? तुम्ही जर का तुमचा पत्ता जर का कळवला तर आपण त्या गावामध्ये जर का काही 5-25 माणसांनी एकत्र येऊन जर का डिमांड केली तर आम्ही त्यांच्या एका ठिकाणी आम्ही पोहोचू शकतो. कारण याचा मेन प्रॉब्लेम आहे ट्रान्सपोर्टेशन. बरोबर. कारण हे ट्रान्सपोर्टेशन करणं एक बास्केट प्रत्येक घरी शक्य नाही, पण मुळामध्ये अशी बास्केट त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही तयार करू शकता. तयार करू शकतो, कारण हे वेल्डिंग केलेलं जे नायलॉनचं नेट आहे हेच फक्त त्याच्यामध्ये हार्डवेअर आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी जर का सांगितलं हे तयार करून पाठवणं सोपं असेल तर तयार करून पाठवू, नाही तर तुम्ही अशी बास्केटला जाळी लावून घ्या. या बास्केटमध्ये हे जे नेट लावलंय हे कशा पद्धतीचं आहे? काय वेगळं आहे का? हे आपण जे मच्छरदाणीला जे नेट असतं तेच नेट आहे, फक्त नायलॉनचं आहे. आणि ह्याला वेल्डिंग केलं, तुम्ही बघू शकता हे प्लास्टिक वेल्डिंग केलंय, त्यामुळे हे निघत नाही पुन्हा कधी. आणि या सगळ्या म्हणजे जे बायोकल्चर तयार होतं, हे जे खत तयार होतं, त्याचा या नायलॉनच्या याच्यावर काही परिणाम होत नाही? हे संपूर्ण प्लास्टिक ही HDPची बास्केट आहे, त्यामुळे ह्याच्यावरती काही परिणाम होणार नाही. परंतु ही जर का डायरेक्ट सनलाईटमध्ये जर का तुम्ही ठेवलीत वर्षानुवर्ष तर मात्र सनलाईट मधले UV रेज असतात, त्याच्यामुळे या बास्केटचा रंग कमी होऊ शकतो, फेड होऊ शकतो आणि ती क्रॅक होऊ शकते. सनराईज मध्ये ठेवायची गरज, उन्हात ठेवायची गरज नाही. घराचा ओला कचरा टाकायचा, सुका कचऱ्यासाठी एक पिशवी ठेवायची, त्याच्यामध्ये सगळा सुका कचरा टाकायचा, घरातलं डस्टबिन आपण रिटायर करून टाकायचं. जयंतराव, हे तुम्ही साधारणतः किती लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं? ही बास्केट आपण साधारण 10 वर्षापासून देतोय लोकांना आणि साधारण 5000 लोकांनी ती बास्केट 5000 लोकांपर्यंत. अगदी ग्राहक पंचायतीची सुद्धा माणसं, ग्राहक पंचायतीच्या थ्रू ठाण्यामध्ये आपण ही बास्केट वितरित केली. अजून एकही अशी कंप्लेंट आली नाही की याच्यात काही कचरा होत नाही, कारण आपण प्रत्येक वेळी त्याचा फॉलोअप ठेवतो. त्या माणसांना व्हॉट्सअपचे नंबर दिलेले, त्या माणसांकडनं आपण त्यांचे ऍड्रेसेस घेतो. त्यांना काही अडचण आली तर आपण जाऊन त्यांना सांगू शकतो, व्हॉट्सअपवरनं त्यांना सांगू शकतो काय करायचं. 2-3 फक्त प्रॉब्लेम येऊ शकतात, ते त्यांना जर का फोनवरनं कम्युनिकेट. काय कोणते प्रॉब्लेम? पहिला प्रॉब्लेम येतो पावसाळ्यामध्ये, त्याच्यामध्ये पाणी साठतं, भाजी टाकली जाते, भाजी टाकल्यानंतर भाजीत जरी पाणी दिसलं नाही तरी त्याचे जरी सेल फुटतात तर त्यातनं पाणी बाहेर येतं. ते पाणी पावसाळ्यामध्ये इव्हॅपोरेट होत नाही. मग अशा वेळी फक्त कोरडी फुलं, भुसा किंवा आम्ही दिलेलं कोकोपीट हे जर एक मूठभर टाकलं आणि मिक्स केलं की त्याचं पाणी नष्ट होतं. बरं, दुसरा प्रॉब्लेम येतो की जर का बाहेर ठेवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये घरातली माशी किंवा एक ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणून एक माशी असते, ती त्याच्यात अंडी घालते, त्याच्यानंतर आळ्या होतात.
वास्तविक पाहता आळ्यांबद्दल आपले बरेच गैरसमज आहेत. गाळ्या या कचरा खाणाऱ्या, जसं निसर्गाचे स्कॅव्हेंजर्स आपण म्हणतो, पण त्या घरात झाल्या की आपल्याला भीती वाटते. त्या होऊ नयेत म्हणून काय करायचं, तर साधी गोष्ट आहे, त्यातलं मॉइश्चर जर का तुम्ही मेंटेन केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम. कोकोपीटने जर का मॉइश्चर मेंटेन झालं, ते पावसाळ्याच्या दिवसातच हा प्रश्न फक्त असतो. दुसरी गोष्ट, याला पावसाळ्यामध्ये बाहेरनं एक प्लास्टिकची पिशवी चढून ठेवली तर त्या आळ्या ज्या असतात त्या आतमध्ये चांगल्या प्रकारे त्याचं खत करतात, त्या वळवळतात, जशी गांडूळ मिक्स होत तसं त्याचं भुसा करतात त्याचा. त्या एक दिवशी बाहेर येऊन त्याचं कोशात रूपांतर होतं. त्या कोशात रूपांतर होण्यासाठी त्यांना अंधारा लागतो. त्या अंधार मिळण्यासाठी त्या शोधत बाहेर येतात. त्यांना जर का बाहेर प्लास्टिकची पिशवी घातली की त्या पिशवीमध्ये येतात, त्याचं कोशात रूपांतर होतं, कोशामधनं त्याची माशी तयार होते, ती निघून जाते. खूप मोठ्या प्रमाणात होतात, खूप मोठ्या प्रमाणात नाही. कधी असं मला दिसला नाही की घरामध्ये आळ्या झाल्या. ज्या 5,000 लोकांना नेले त्या सगळ्यांकडे हे सुरू आहे काही प्रकारे. हो, आपण ज्या ज्या लोकांकडे नेले त्यांचे सगळ्यांचे ऍड्रेस घेतलेले आहेत. नॉट ओनली दॅट, पण मी भाषणामध्ये पण सांगतो, जर का तुम्हाला 2 महिने वापरल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ही बास्केट बंडल आहे, आपल्याकडनं होणार नाही, तर त्यांना पूर्णपणे पैसे परत देऊन ती बास्केट आपण कचऱ्यासकट परत घ्यायची तयारी दाखवतो. का तर त्यांची मनातली भीती जाऊ नये, हा त्या मागचा उद्देश असतो. आणि जयंतरावांची ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर ही बास्केट दिल्यानंतर तुम्हाला 2 महिन्यांनी वाटलं की बाबा ही बंडल आहे, असा त्यांचा शब्द आहे, तर ते परत घेणार आणि संपूर्ण पैसे परत देणार, हा आत्मविश्वास देण्याचं नवीन काम जयंतराव करतात. जयंतरावांशी आपण अशीच चर्चा सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी या क्षणभर विश्रांती पाहत राहा. झी 24 तास निसर्ग साथी. झी 24 निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कचऱ्यापासून कशी खत निर्मिती घरामध्ये करू शकतो याची गुरुकिल्ली जयंतराव आपल्यावर सांगतात. जयंतराव, मुळामध्ये ठाण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये काही प्रतिष्ठित नागरिकांनी, जे प्रतिष्ठित आहेत, उच्चभ्रू आहेत, ह्यांनी काही बास्केट घेतल्यात का? या मला खूप सांगायला आनंद वाटतो की पहिले डॉक्टर लोकांनी ही मास स्केलवरती ऍक्सेप्ट केली. ठाण्यातले उल्हास वैद्य म्हणा किंवा गोडवले डॉक्टर म्हणा, अनेक डॉक्टर्स आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक दिवशी फोन आला, आपले राजीव म्हणून कमिशनर होते. मी कमिशनर राजीव बोलतोय, मला कळलंच नाही आधी कोण ते, आणि त्यांनी बास्केट घरातनं मागून नेली. आणि आज 4 वेळा मी त्यांना फोन करून विचारलं, ते मला मी बास्केट व्यवस्थित वापरतोय, इट इज गिव्हिंग व्हेरी गुड रिझल्ट्स. अशा सेलिब्रिटीने जर का बास्केट घेतली तर त्याला काहीतरी अर्थ येतो की ज्या लोकांना असं वाटतं की उदाहरणार्थ लोकसत्तेच्या सुभदा चौकर, त्या म्हणाला माझ्या घरातला कचरा बाहेर जाता का म्हणे, तुम्ही जे सांगाल ते मी करेन. ही ज्यावेळी प्रवृत्ती माणसात निर्माण होईल व्यक्तीमध्ये की निदान माझा कचरा तरी, शहरांबरोबर ग्रामीण विभागामध्ये देखील अशा गोष्टींची गरज मला अतिशय आवश्यकता आहे. कारण तिथे कचरा उचलला जात नाही, डम्पिंग ग्राउंड असं सायंटिफिक डायजेशन त्याचं होत नाही. अशा ठिकाणी तो कचरा फक्त रस्त्यावरती येतो. उकिरडे हा फक्त आता खेड्यातलाच प्रकार झालेला आहे. तिथे तर याची अत्यंत आवश्यकता आहे. माशांचा प्रादुर्भाव होतो त्याच्या बाहेर. इथे खेड्यातल्या घरांना तर घरामध्ये ही कोपऱ्यामध्ये बास्केट ठेवली तर करणार, मोठी घरं असतात, त्यात काही करणार नाही. जयंतराव, आपल्यावर PM पाटील आहे सांगलीवरून. PM, आपला प्रश्न विचारा. PM, माझा आवाज येतो का आपल्यापर्यंत? बहुतेक PM यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. जयंतराव, याच्या पलीकडे महत्वाची भूमिका तुम्हाला स्वच्छ भारत अभियान ही आता मोठी चळवळ उभी राहते. बरोबर. यात ही भूमिका बास्केट किती बजावेल? सगळ्यात महत्वाची भूमिका या बास्केटची आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही नागरिकांना सुशिक्षित करा कचऱ्याच्या बाबतीत. त्यांना माहित नाही ते काय करतायत. अजूनही मोठ्या मोठ्या शहरांमधनं, मोठ्या मोठ्या सोसायट्यांमधनं त्यांना डम्पिंग शूट्स लावलेले आहेत. म्हणजे खिडकीतनं कचरा बाहेर टाकणं अशी संस्कृती आपली निर्माण केली होती. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही बाहेर कचरा टाकायला परमिशन नाही. लोकांना कचरा म्हणजे घाण वाटतं. ते कचरा नाही, ते सोनं आहे. वेस्ट इज वेल्थ. इट इज अ वेल्थ अँड यू मस्ट युटिलाइज इट इन प्रॉपर मॅनर. तुम्ही या बास्केटच्या बाबतीत शासनाने काय भूमिका घ्यायला पाहिजे? कारण मुळामध्ये घरामध्ये निर्माण होणारा कचरा, किमान 80% कचरा घरामध्येच त्याचे विघटन झालं तर डम्पिंग ग्राउंडवर जे 3000 टन येत आहेत ते 300 टनच जाईल. अजून तरी शासनाला असं वाटतं की लोकांनी सॅग्रिगेट केलं तर प्रश्न सुटेल. सॅग्रिगेट करायलाच पाहिजे, याच्याबद्दल माझी शंका नाही, पण सॅग्रिगेट करून प्रश्न सुटणार नाहीये. पहिले त्यांना असं करायला पाहिजे की शहरामधनं त्याचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे. कचऱ्याचं विकेंद्रीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण यापुढे 2000 सालानंतर सुप्रीम कोर्टाने तुम्हाला ओपन डम्पिंग ग्राउंड द्यायला बंदी घातलेली आहे. तुम्ही ओपन डम्पिंग ग्राउंड करा. मग हा कचरा टाकायचा कुठे? माझ्या शेजारी डम्पिंग ग्राउंड कोणालाच नकोय. मग तुम्ही काय करणार? मग बेस्ट वे म्हणजे त्याचं विकेंद्रीकरण करा. सोसायटीमध्ये ते करा. सोसायटीमध्ये ह्याचंच एस्केलेटर जर का आपण घेतलं की मोठी प्रमाणावरती बास्केट ही बनवली तर सोसायटीमध्ये पण हे होऊ शकतं. सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात असं हे करणं सेम हेच फक्त मॉडेल आपण मोठं करू शकतो. पण 2 गोष्टी तुम्हाला पाळायला लागतात. एक म्हणजे पहिली गोष्ट ते बारीक करायला लागेल तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला तो खर्च येतो, कारण क्रशर घ्यायला लागेल. बरोबर. क्रशर घेणार नसेल तर प्रत्येक मेंबरनी, पण मुळामध्ये घरामध्ये जबाबदारी पार पडली तर फार मोठी गोष्ट होईल. घरातच केलं. जयंतराव, आपल्या निसर्ग साथी या कार्यक्रमाचा मुळात उद्देश हाच आहे की झी 24 तासनी एक पाऊल पुढे टाकत असताना ही भूमिका सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं घेतली.
रमा त्या केणी हा मडगाववरून मला काल फोन होता आणि महाराष्ट्रातनं अनेक फोन येत असतात की निसर्ग साथीमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला की निसर्ग साथी हा कार्यक्रम जो आहे त्यामध्ये अभिनव पद्धतीने जर का आपण काही पर्यावरण निसर्गामध्ये काम करत असाल तर निसर्ग साथी @gmail.com वर आपण ही माहिती पाठवा. जर ते योग्य वाटलं तर निश्चित आपल्याला मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल. जयंतराव, आपण जे म्हणता छोटासा संदेश फक्त द्या, याच संदर्भात तरुणांनी काय करावं? तरुणाई सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांमध्ये जनजागृतीचं काम करायला पाहिजे. कचऱ्याबद्दल लोकांचे प्रचंड गैरसमज आहेत. कचऱ्याला वास येतो हे त्यांना माहित नाही की कारण वास काय येतो. आतापर्यंत गांडूळ खतावरती बरंच काम केलं गेलं. गांडूळ खताचे तरुणांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे जयंतराव, असं मला वाटतं. तर आजच्या कार्यक्रमात जयंतराव आपल्यामध्ये सहभागी झाले, आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला वेळ कमी आहे. आपण अशाच पद्धतीने सातत्याने भेटत राहणार आहोत. निसर्ग साथी ही निसर्गाची समृद्ध चळवळ करण्यासाठी झटणारं एक पाऊल आहे, म्हणून त्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हा अशा पद्धतीने सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा भेटूया निसर्ग साथीच्या पुढच्या एका भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पर्यावरण प्रेमींना आणि सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.